महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागामार्फत आज पिंकी रक्षा योजनेचा कोल्हापूर शहरातला समारंभ होतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर आज ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे ते आपल्या महिला बाल विकास विभागाच्या लोकप्रिय मंत्री नामदार आदित्यताई तटकरे या ठिकाणी उपस्थित खासदार श्रीमंत शाहू महाराज, माजी आमदार राजेश पाटील, महिला बाल विकास विभागाचे आयुक्त डांगे मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन साहेब, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराचे अध्यक्ष आदिल फरास, तुम्ही कायनेटिक ग्रीनचे कोण आहे का अधिकारी? कायनेटिक ग्रीन ही जी कंपनी आहे त्याचे अधिकारी श्री जॉर्ज, व्यासपीठावर सर्व अधिकारी पदाधिकारी आणि माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व महिला पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, उद्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हा सर्व भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे महायुती सरकार आपल्या मागे हिमालयासारखं उभं राहील अशा प्रकारचं मी आश्वासित करतो। आज एक चांगला कार्यक्रम घेऊन आपल्या महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये ते आलेले आहेत आणि या पिंकी रिक्षा योजनेचा शुभारंभ करत असताना त्यांनी याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 10,000 रिक्षा या वर्षभरामध्ये देण्याचं त्यांचं टार्गेट आहे। 4-5 प्रमुख शहरामध्ये हे कार्यक्रम झालेले आहेत आणि वर्षभरामध्ये 10,000 रिक्षा आपल्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी देण्याचा संकल्प या महायुती सरकारने केलेला आहे। याबद्दल लाभार्थ्यांना फार कमी रक्कम भरायची आहे। 700 अर्ज आलेले होते, 400 महिलांना हे क्रायटेरियाप्रमाणे हे रिक्षा देण्यात येणार आहेत आणि केंद्र सरकारचं अनुदान, राज्य शासनाचं अनुदान आणि बँकेचं राहिलेलं कर्ज घेऊन ही योजना राबवली जाणार आहे। या इलेक्ट्रिक व्हेकल्स असल्यामुळं प्रदूषण अजिबात होणार नाही। या चार्जिंग स्टेशनची त्यांनी व्यवस्था केलेली आहे, तुमच्या संरक्षणाची व्यवस्था केलेली आहे। आता महिलांनी यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे। सर्व क्षेत्रामध्ये महिला आता आपल्या नाव कमावत आहेत। याही क्षेत्रामध्ये त्यांनी येऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या सुरक्षेसाठी ज्या व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत त्याची माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आदित्यताई तटकरे यांचा मनपूर्वक आभार मानतो। आज त्या कोल्हापूरमध्ये आल्या, 400 आमच्या महिलांना ते आज रिक्षा देत आहेत। पुढच्या काळात अशाच प्रकारचं चांगलं काम त्यांनी करावं अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्याला आठवत असेल आदित्यताईंचं दुसऱ्या गोष्टीवर अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आज बरोबर वर्ष झालं 1500 रुपये देण्याचा एक अभिनव कार्यक्रम त्यांनी केला आणि मला वाटते 12,500-18,000 रुपये, कारण आज वर्ष होतंय, गेल्या रक्षाबंधनाच्या वेळेलाच आम्ही 1500 रुपये दिले होते लाडक्या बहिणींना आणि एका घरामध्ये मुलीला आणि आईला 7,500 रुपये आल्याबरोबर आमच्या भगिनींना नवऱ्याकडे पैसे मागायला गरज लागली नाही। स्वतःच्या पैशांनी त्यांनी पातळ आणली, नवऱ्याने उसने घेतलं असतील त्यांनी परत करावं अशा प्रकारची अपेक्षा मी निमित्ताने व्यक्त करतो। आणि 1500 रुपये आता नियमाने आपल्याला येत आहेत।
2100 रुपयाचं आम्ही वचन दिलेलं आहे. 2100 रुपयाचं वचन आम्ही योग्य वेळेला पूर्ण करणार आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज जरी काँग्रेसचे असले तरी मी तुम्हाला विनंती करेन, येणाऱ्या युतीच्या चिन्हासमोरचं खटाखट बटणं दाबा. तुम्हाला 2100 रुपये आम्ही पुढे दिल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे, अनेक वर्ष आहे, आजही आहे. आणि ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये पैसे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत येतात, त्याला आम्ही 30,000 रुपये देतो. भगिनींनी काही करायचं नाही. पैसे येणाऱ्या 3 महिन्यांनी जायचं, अर्ज द्यायचे एकमेकात जामिनाचे आणि अर्जाचे, आणि तिला 30,000 रुपये नावावर ताबडतोबीने वर्ग. महिन्याला 676 रुपयाचा हप्ता जाणार आणि राहिलेले पैसे तुम्हाला महिन्याला रोखीने मिळणार. आणि जर संपूर्ण रक्कमच घ्या म्हटला तर 50-60 हजार रुपये सुद्धा देण्याची बँकेची योजना आहे. आदित्यदय आम्ही सगळं करतोय, म्हणजे ही कायम योजना चालणार आहे. अशा रीतीने आम्ही योजना आखलेली आहे. म्हणजे 1500 रुपये आता जे चालू आहेत ते कदापि बंद होणार नाही. कुठली योजना बंद होणार नाही. तुम्हाला एसटीमध्ये 50% सवलत आम्ही दिलेली आहे. मुलींना उच्च शिक्षणामध्ये आम्ही सवलत मोफत दिलेली आहे. त्यानंतर 2029 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी केशरी आणि पिवळ्या कार्डाला तांदूळ आणि गहू मोफत दिलेला आहे. या सगळ्या योजना आपल्या या महायुती सरकारच्या चालू राहणार आहेत. याबद्दल कसल्याही मनामध्ये संशय न आणता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून साथ द्यावी एवढी विनंती मी करणार आहे. आता आदित्य तटकरे म्हणाले की कोल्हापूर एक आऊर आहे. खरं आहे, तर ही आऊर आहे. म्हणजे ज्यावेळेला कोल्हापूर चपलेचा विषय आल्याबरोबर त्या प्राणाला कोल्हापूरला यावं लागलं चप्पल बघून. आणि आमची माधुरी हत्तीने गेल्यावर कसं कोल्हापूर खवळलं. 1 लाख लोक सर्वधर्मीय ती हत्ती आमची परत द्या म्हणून आलं. ती वनताराला नेली होती त्या अंबानींच्या. आणि मग वनताराचे अधिकारी इथं आले. त्यांनी सांगितलं याचं पुनर्वसन केंद्र आम्ही वेगळं तयार करू आणि हे हत्तीन परत देऊ. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्या या पद्धतीनं आमचं सगळं वेगळंच आमचं काम असतंय. आणि म्हणून मी विनंती केली होती, ज्यावेळा हे शिव इथं आले त्यावेळा त्याला धन्यवाद देताना मी म्हटलं होतं की तुमच्याबद्दलचा रोष कमी व्हायचा असेल तर आळत्याला जवळजवळ 500 ते 600 एकर जमीन आहे, त्या ठिकाणी वनतारा फेज 2 करा, म्हणजे तुमच्याबद्दलचा रोष कमी होईल. जामनगरला आणि गुजरातला का आमच्याकडे का नाही. आणि म्हणून मला वाटतं आनंद अंबानी ही विनंती मान्य करतील आणि आळत्याच्या त्या डोंगरावर फेज नंबर 2 हा वनताराचा करतील. आमच्या माधुरी हत्तीबरोबर हे सुद्धा ते करतील जाहीर अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली आणि सगळ्या भगिनींचं या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दर्शन घेण्याची संधी मिळाली. याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.